उल्हासनगर महापालिकेच्या सेंट्रल रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू. भगवान निंबोरे असं मृत व्यक्तीचं नाव. संतप्त नातेवाईकांकडून रुग्णालयातील काचा, उपकरणं आणि साहित्याची तोडफोड. या घटनेमुळे रुग्णालयात काही काळ तणाव, कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की झाल्याचंही समोर. घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाचा काम बंद आंदोलनाचा इशारा. महापौर अश्विनी निकम आणि पोलिसांकडून घटनास्थळी भेट देत कारवाईचं आश्वासन. आश्वासनानंतर प्रशासनाकडून आंदोलन मागे. पंढरपूरच्या विठ्ठल कारखान्यावर नामदेव चव्हाण या ट्रॅक्टर मालकाकडून कारखाना स्थळावर आत्मदहन करण्याचा प्रयत्न. नामदेव चव्हाण यांचा ट्रॅक्टर गेल्या 3 महिन्यांपासून विठ्ठल कारखान्यावर. कारखान्याचे कोणतेही देणे किंवा लिखाफिडी करार नसतानाही विठ्ठल कारखान्याकडून ट्रॅक्टर ताब्यात. ट्रॅक्टर परत मिळवण्यासाठी नामदेव चव्हाण आक्रमक. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महिला पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. महिला आणि बालकल्याण सभापतींना सुरक्षा रक्षक न दिल्याबद्दल उपमहापौर राहुल दामले यांच्याकडून प्रशासनावर तीव्र नाराजी. उपायुक्तांना सुरक्षा रक्षक असताना महिला सभापतींना का नाही? राहुल दामले यांच्याकडून केडीएमसी सचिवांना थेट सवाल. पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा धुळ्यात निषेध. सकल ब्राह्मण समाजाच्या वतीनं शिरपूर तहसील कार्यालयावर मूकमोर्चा. काळ्या फिती बांधून मूकमोर्चात तरुणीसह महिलांची उपस्थिती. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून फाशीची शिक्षा देण्याची मागणी. पनवेल रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा भाड्यावरून 2 रिक्षा चालकांमध्ये वाद. वादाचं रूपांतर थेट हाणामारीत. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. स्थानिक परिसरात रिक्षा चालकांमधील वाद वाढत असल्यानं नागरिकांकडून नाराजी व्यक्त. प्रशासनानं कडक कारवाई करण्याची मागणी. कोल्हापुरात कॅफेच्या नावाखाली प्रेमी युगुलांना एकांत उपलब्ध करून देत अश्लील चाळ्यांना प्रोत्साहन दिल्याचा प्रकार उघड. जुना राजवाडा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये सोफे, उशा, चटया आणि बंदिस्त केबिनसह अनेक धक्कादायक बाबी समोर. काही कॅफे चालकांविरोधात गुन्हे दाखल. गेल्या काही दिवसात 12हून अधिक कॅफे आणि लॉजवर छापे. आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारनं जाहीर केलेली मदत अपुरी असल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा आरोप. ही मदत शेतकऱ्यांची थट्टा असल्याची टीका. 15 मे रोजी मुंबईत धडक मोर्चाचा इशारा. गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानापर्यंत मोर्चा काढणार. सरकारनं दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. पंढरपूर ते तिरुपती दरम्यान धावणारी साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी आता नियमित धावणार. 16 मे पासून पंढरपूर तिरुपती रेल्वे गाडी दररोज धावणार. ही रेल्वे पंढरपुरातून रात्री 8 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 11:30 वाजता तिरुपती इथं पोहोचणार. तिरुपती इथून दुपारी 4 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7 वाजता पंढरपूरला पोहोचणार. या रेल्वे सेवेमुळे पंढरपूरसह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील भाविकांना मोठा लाभ होणार. अमरावतीत शहरातील बडनेरा इथं अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान मोठा थरार. प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाई दरम्यान आंबा विक्रेत्याकडून संतापाच्या भरात आत्मदहनाचा प्रयत्न. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नागरिक आणि व्यापाऱ्यांनी तात्काळ धाव घेत संबंधित व्यक्तीला शांत केलं. परिस्थिती नियंत्रणात. अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर खरीप पूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू. चोपडा तालुक्यात डिझेल पेट्रोल टंचाईमुळे अडचणी वाढल्या. पेट्रोल पंपांवर रांगा लागत असल्यानं शेती कामांना विलंब. मजूर टंचाईमुळे बहुतांश शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टरच्या सहाय्यानं मशागत. मात्र डिझेल वेळेवर उपलब्ध न झाल्यानं कामं थांबण्याची वेळ. वेळेवर इंधन पुरवठा न झाल्यास शेती नियोजनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त. शिवसेना शिंदे गटाचे नेते बच्चू कडू यांनी विधान परिषदेचे सदस्य म्हणून बिनविरोध निवड. निवडीनंतर दुसऱ्याच दिवशी बच्चू कडू यांच्याकडून त्यांच्या घरी जनता दरबाराचं आयोजन. जनता दरबारात शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या विविध समस्या बच्चू कडूंसमोर मांडल्या. शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत प्रश्न मार्गी लावण्याचं बच्चू कडूंचं आश्वासन. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणी राज्यभर संतापाची लाट. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी. अशा विकृत प्रवृत्तीला कोणतीही दया दाखवू नये. तसंच जलदगती न्यायालयात खटला चालवून तात्काळ शिक्षा द्यावी अशी भूमिका. पारंपरिक पिकांमधील अनिश्चिततेमुळे परिस्थितीला छेद देत नांदूर गावातील 4 प्रगतिशील शेतकऱ्यांचा केळीच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग. एका वर्षात येणाऱ्या पिकाद्वारे शेतकरी आता लखपती. या केळीला स्थानिक बाजारपेठेसोबतच बाहेरील राज्यातूनही मोठी मागणी.
उन्हाळी सुट्ट्यांमुळे कोकणात पर्यटकांची गर्दी वाढल्यानं रत्नागिरी जिल्ह्यात सीएनजी गॅसचा तुटवडा। रत्नागिरी चिपळूण खेड लोटे आणि राजापूर परिसरातील सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा। सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढल्यानं मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा। स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना मोठा त्रास। सीएनजी पुरवठा तात्काळ सुरळीत करून तुटवडा दूर करावा, वाहन चालकांकडून मागणी। वर्धा जिल्ह्यात बोगस बियाणं आणि खत विक्रीच्या वाढत्या तक्रारीमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण। शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं आणि खत उपलब्ध व्हावं, तसंच त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी प्रशासनानं तातडीनं लक्ष घालण्याची मागणी। कृषी विभागानं बाजारातील बियाणं आणि खतांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी। प्रशासनानं तातडीनं तपासणी करून कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा। ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेनं स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता राखली। त्यानंतर सत्तेत सहभागी भाजप आणि शिवसेना यांच्यात मतभेद। दोन्ही मित्र पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू। गेल्या 4 वर्षातील खर्चाचा हिशोब मागण्या सादर करण्याची भाजपची मागणी। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणी बुलढाण्यात निदर्शनं। नराधमाला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विजयानंतर जय पवारांचा जनतेशी संवाद साधण्याचा निर्णय। नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी सहयोग निवासस्थानी जनता दरबार आयोजित। या जनता दरबारात नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेऊन त्या मार्गी लावण्यावर भर दिला जाणार। नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक पट्ट्यांमध्ये उन्हाळी कांद्याच्या काढणीचा हंगाम सुरू। येवला तालुक्यात यंदा मजुरांचा तीव्र तुटवडा। बाजारात कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा साठवणुकीचा निर्णय। साठवणूक प्रक्रियेसाठी लागणारे मजूर उपलब्ध नसल्यानं शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य शेतात कांदा काढणं, वाळवणं आणि साठवणूक करणं या सर्व टप्प्यांमध्ये कुटुंबियांकडून स्वतःच मेहनत। नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव। पशुसंवर्धन विभागाकडून युद्धपातळीवर कारवाई सुरू। कलिंग ऑपरेशनमध्ये 6 दिवसात 2,47,000हून अधिक कुक्कुट पक्षी नष्ट। एकूण 9 लाखाहून अधिक अंडी आणि 28.62 मेट्रिक टन पशुखाद्यही नष्ट। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गोंडगाव इथं जाऊन घेतली अत्याचार प्रकरणातील कुटुंबाची भेट। भडगाव तालुक्यातील गोंडगाव इथं 3 वर्षांपूर्वी चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या। 3 वर्ष उलटूनही अद्याप न्याय नाही। रोहित पवारांकडून भेट घेऊन गंभीर प्रकरणाची सद्यस्थितीचा आढावा। बुलढाण्यातील सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून बायो बेस्ड सेल्फ हीलिंग आणि नाईट व्हिजनिबिलिटी वैशिष्ट्यांसह अभिनव रोड टेक्नॉलॉजी विकसित। ठाकूर राजवर्धन आणि अथर्व देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तंत्रज्ञान तयार। या तंत्रज्ञानामुळे रस्त्यावरील खड्डे आणि क्रॅक्स कमी होण्यास मदत होणार। विद्यार्थ्यांकडून स्वखर्चानं शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर आणि रेल्वे स्टेशन परिसरात या तंत्रज्ञानाची प्रायोगिक अंमलबजावणी। पीक कर्जाची रक्कम खात्यात जमा होऊनही ती काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी। जिल्हा बँकेच्या नियमानुसार एटीएम मधूनच पैसे काढण्याची अट। पाचोरा तालुक्यात जिल्हा बँकेचे एटीएम उपलब्ध नसल्यानं शेतकरी हैराण। आमदार किशोर पाटील यांच्याकडून जिल्हा बँकेशी संपर्क साधून एटीएम ऐवजी विड्रॉल स्लिपद्वारे रक्कम देण्याच्या सूचना। सिंधुदुर्गात बाजारपेठांमध्ये हापूस, पायरी आणि केशर आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री। खरेदीसाठी स्थानिकांसह पर्यटकांची ही गर्दी। मात्र देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकातून आलेल्या हापूस आंब्याची विक्री होत असल्याचा प्रकार समोर। ग्राहकांची दिशाभूल होत असल्याची तक्रार। बुलढाण्याच्या चिखली शहरातील गजबजलेल्या बॉम्बे मार्केट परिसरात भीषण आग। आगीमुळे परिसरात एकच खळबळ। अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करून आग विझवण्यात यश। आगीत काही दुकानातील साहित्य जळाल्याची माहिती। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट।